परीक्षा घेतल्यानंतर त्याच्या उत्तरपत्रिका त्या पालकांना दाखवल्या जातात। या आपण 5वी आणि 8वीच्या विद्यार्थ्यांच्या उत्तरपत्रिकांचं आम्ही विश्लेषण करतो आणि जिल्हा परिषदच्या वेबसाईटवर त्या उत्तरपत्रिका उपलब्ध होतात। काही पालक त्या उत्तरपत्रिका स्वतः वेबसाईटला पाहतात, पण जे पालक पाहत नाहीत त्यांना आम्ही त्या उत्तरपत्रिका दाखवतो आणि त्याचं प्रश्नवाईज विश्लेषण करतो आणि वर्गातील कोणत्या घटकामध्ये विद्यार्थी जास्तीत जास्त मागे आहे त्या घटकावर पुन्हा पुन्हा सराव केला जातो। यानंतर आम्ही विद्यार्थ्यांच्या ज्या समस्या आहेत त्या समस्या शोधतो आणि त्याच्यावर उपाय शोधण्याचा प्रयत्न करतो। आम्ही त्याच्यासाठी ही दप्तर सहयोग संस्था फाउंडेशन पुणे यांच्याकडून दप्तर मिळवलेली आहे। लेखन साहित्य सर्व गोरगरीब कष्टकरी शेतकऱ्यांची मुलं आहेत, त्यांच्यासाठी आम्ही लेखन साहित्य सुद्धा उपलब्ध करण्याचा प्रयत्न करतो। या शाळेमध्ये आम्ही बालस्नेही विज्ञान क्लब सादर केलेला आहे। या अंतर्गत एक वार्षिक विज्ञान मेळावा आयोजित करतो। त्याचप्रमाणे शाळेमध्ये आम्ही आनंद बागा घेत असतो। यातूनही विद्यार्थ्यांना व्यावहारिक ज्ञान आणि विद्यार्थ्यांच्या व्यावहारिक कौशल्याची या ठिकाणी देवाणघेवाण होते। शाळेमध्ये आम्ही दरवर्षी शाळा प्रवेशोत्सव साजरा करत असतो। ही यावर्षीचा शाळा प्रवेशोत्सव आहे। माननीय आमदार पुणेकर आढळे, गट शिक्षण अधिकारी शैलेजा राऊत, गावचे सरपंच, व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष सर्व लोकांच्या उपस्थितीमध्ये दरवर्षी अशा पद्धतीचा उपक्रम आम्ही सादर करत असतो। अत्यंत सुंदर असं चाललेलं असतानाच याच वर्षी 21 सप्टेंबर 2023 ला महापूर आला आणि या महापुराने वर्गखोल्यामध्ये 8 फूट उंच पाणी शिरलं आणि 8 फूट उंच पाणी शिरलेलं असताना शाळेचे मुख्याध्यापक आणि शाळेच्या व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष इमामभाई पठाण आणि आमचे उपाध्यापक अजय सुषमादे हे तिघजण ऑफिसमध्ये शिरले आणि त्यांनी ऑफिसमध्ये शिरून जे आपलं जे जनरल रजिस्टर आहे हे नंबरचं ते डोक्यावर घेतलं, परंतु ते जोपर्यंत बाहेर जात होते तोपर्यंत कमरे इतकं पाणी होतं आणि बाहेर जाईपर्यंत इथपर्यंत पाणी आलं। जोपर्यंत ज्यावेळेस इथपर्यंत पाणी आलं त्यावेळेस एक मोठा साप त्या पाण्यातून वाहत होता। आमच्या हेडसरांनी तो साप असा पाण्यातून बाजूला हाकलला आणि शाळेचं जनरल रजिस्टर वाचवलं। बाकीचे जे आहे त्यांना यानंतर आम्ही गावातल्या लोकांना व्यवस्थापन समितीला आणि सर्व शिक्षकांनी अशा पद्धतीने एका वर्गातून एक ट्रॅक्टर काढला। आम्ही स्वतः शिक्षक सर्व शिक्षिका आमच्या शिक्षिका भगिनी असे मोठमोठे गमिले उचलायचे। मी म्हणायचो तुम्ही इतकं मोठं उचलू नका आणि आमचे हे फेसबुकला पोस्ट बघितल्या आणि आमच्या एक शिक्षिका मनीषा साबळे नावाच्या मॅडमनी आम्हाला फोन केला, सर मी तुम्हाला मदत करू इच्छिते। मला वाटलं ती काहीतरी 2-3 हजार रुपये पोराला या पुस्तकाला, तर त्यांनी 30,000 रुपये आमच्या शाळेच्या अकाउंटवर ट्रान्सफर केले आणि त्यानंतर मी एक आव्हानात्मक पोस्ट तयार केली आणि फेसबुक, व्हॉट्सअप, इन्स्टाला टाकली की आता पाऊस थांबलेला आहे, पूर ओसरलेला आहे, परंतु जे पुराचं पाणी जे होतं ते गावात सुद्धा शिरलेलं होतं आणि